मराठा बांधवाशी मी गद्दारी करणार नाही। माझ्या मराठा समाजाला मी मायबाप मानले, त्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही। मराठा आरक्षणासाठी ज्या 50-55 आत्महत्या झाल्यात त्याला सरकारच्या हलगर्जीपणामुळे झाल्यात याचं भान देखील सरकारने ठेवावं। आंदोलन करून कुठल्या एखाद्या मंत्र्यांचा मिंदा झाला असतो तर समाजाने माझ्यासाठी एवढी मोठी गर्दी केलीच नसती। राज्याचं मंत्रिमंडळ माझ्या आंदोलनाच्या शेजारी बसून होतं, पण त्यांच्या भूलथापांना मी बळी अजिबात पडलो नाही। अंतरवली सराटीच्या बाहेर माझं काहीच चालणार नाही असं म्हणणारे लोक कुठं आहेत आता? त्यांना बोलवा इकडं, पुण्यात, साताऱ्यात। त्यांना कळेल माझा समाज माझ्या पाठीशी कसा ठामपणे उभा राहतो। राज्यात ज्या ज्या पक्षांनी सत्ता भोगली त्या पक्षाला, त्या नेत्याला, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, माझ्या मराठा मायबापाने मतदान देऊन त्यांना मोठं केलंय। त्यामुळे आता आम्हाला गरज आहे तर आरक्षण मिळालंच पाहिजे आणि ते आम्ही घेणारच। 24 तारखेपर्यंत आम्ही आरक्षणाविषयी आमच्या बांधवांना शहाणं करू। तुम्हाला काय बोलायचे ते बोलून घ्या, त्यानंतर मात्र आम्ही शांततेच्या मार्गाने जे काय करू ते सोचण्याची तयारी देखील ठेवा। मराठा आरक्षणासाठी इथून पुढे कोणी आत्महत्येचा मार्ग अवलंबू नका। आपण लढू आणि आरक्षण मिळेपर्यंत 1 इंच देखील न मागे हटण्याची शपथ घेऊ। लढू आणि आरक्षण मिळवू। 20 ऑक्टोबर 2023 रोजी दिवसभर पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या भाषणातील काही ठळक मुद्दे तुम्हाला सांगितले। राज्यातील मराठा बांधवांना सरसकट कुर्मी प्रमाणपत्र द्या आणि त्यांचा ओबीसी आरक्षणात समावेश करून घ्या, ही मागणी मनोज जरांगे पाटलांनी मागच्या पावणे 2 महिने अक्षरशः महाराष्ट्र धुंडाळून काढलाय। माध्यमांच्या चर्चेची सगळी स्पेस मनोज जरांगे यांनी व्यापली आहे। एका सर्वसामान्य मराठी कार्यकर्त्याच्या सभेला लाखोच्या संख्येने गर्दी होते, ही गोष्ट महाराष्ट्र नव्याने अनुभवतोय। अंतरवली सराटी येथे सभा जी झाली ती राज्याच्या इतिहासात सर्वात मोठी सभा होती आणि ती म्हणावी लागेल। 14 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांचा प्रवास करून अंतरवली सराटी येथे भव्य दिव्य सभा घेतल्यानंतर मनोज जरांगे यांनी 4 दिवसात आपला मोर्चा मुंबईकडे वळवलाय। मुंबईतील मराठी माध्यमांच्या ऑफिसला भेटीगाठी देऊन त्यांनी आपली आरक्षणाची मागणी संबंध महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात पोहोचवली असल्याचं स्पष्टपणे सांगितलंय। जवळपास पाऊण तास ते 1 तासाची सविस्तर मुलाखत दिली। मुंबईतील मराठा बांधवांच्या भेटीगाठी घेतल्या। त्यानंतर 20 ऑक्टोबर रोजी जरांगे यांनी आपला मोर्चा तो पश्चिम महाराष्ट्राकडे वळवला। आता पुणे जिल्ह्यात शिवनेरी, खेड, राजगुरुनगर, बारामती तर सातारा जिल्ह्यातील शिखरशिंगणापूर, दहिवडी या ठिकाणी ते भेटण्याचे नियोजन मनोज जरांगे यांनी केले होते। माळी, धनगर, मराठा अशा सर्वसामान्य बांधवाच्या मोठी संख्या असलेले हे पश्चिम महाराष्ट्रातले भाग नियोजित वेळेपेक्षा 3 ते 4 तास पोहोचायला उशीर जरी झाला तरी लोकांची सभेला तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। सभा हाऊसफुल झाल्या। याच सभेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 175 कुणबी आमदारांना म्हणजेच मराठा कुणबी आमदारांना त्यांना टार्गेट करण्यासोबतच सरकारला धारेवर धरण्याचं काम मनोज जरांगे यांनी केले। त्यामुळे जरांगे यांच्या या भव्य दिव्य सभांचा उद्रेक परिणाम कुणाला भोगावे लागतील याची चर्चा नक्कीच करावी लागेल। नमस्कार, मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी। मनोज जरांगे यांच्या सभामधून आतापर्यंत टार्गेट केले गेलेले ते 3 महत्त्वाचे नेते कोण आहेत ते आपण म्हणजे पाहूयात। छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे। मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध नाही, पण त्यांनी ओबीसीतून आरक्षण मागू नये अशी जाहीर मागणी छगन भुजबळ वारंवार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्यानंतर जरांगे यावेळी हे सर्व या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आले। तेव्हापासून छगन भुजबळ या प्रकारची मागणी करत आहेत। यांच्या आंदोलनाला पैसे कुठून येत आहेत अशी टिप्पणी त्यांनी केली। त्या सगळ्या टिप्पणीनंतर जरांगे यांनी भुजबळ यांचा पुरता समाचार घेतला आणि आधीपासूनच आरक्षणात आहोत त्यामुळे ओबीसीना बिलकुल घाबरायचं कारण नाही म्हणत जरांगे यांनी भुजबळ यांचे वार परतावून लावले। ओबीसी आणि मराठ्यांमध्ये फूट पाडणं थांबवा असा सज्जड दम भुजबळांना दिला। राज्यातील अनेक ओबीसी नेत्यांना निवडून येण्यासाठी मराठा समाजाने मदत केली असून आता आमच्या वाटणीचा आरक्षण आम्हाला मिळू द्या, त्यात अडवं येऊ नका, हीच भूमिका जरांगे यांनी वेळोवेळी मांडली। जरांगे विरुद्ध भुजबळ असा वाद इथून पुढे कायम राहील तर याचा मोठा फटका हे येत्या निवडणुकीत भुजबळ समर्थक ओबीसी उमेदवाराला बसवण्याची शक्यता आहे।
भुजबळ हे सध्या अजित पवार गटासोबत असल्यानं साहजिकच हा फटका अजित पवार गटालाही बसू शकतो। विशेषतः म्हणजे जरांगे पाटलांच्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यामुळे अजितदादांची इथली मराठा सेंट्रिक मतदारांची लॉबी त्यांच्यापासून दूर जाऊ शकते। म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि यांचा 2014ला राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा विस्तार करण्याचं धोरण देवेंद्र फडणवीस यांनी हातात घेतलं होतं। मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातच लाखोच्या संख्येने निघणारे मराठा क्रांती मूक मोर्चे हे निघाल्यानंतर मराठ्यांना सामाजिक आणि शैक्षणिक मागास म्हणून आरक्षणही मिळालं होतं। मात्र ते न्यायालयानं स्थगिती दिली आणि त्यामुळे अल्पावधीतच ते आरक्षण अवैध ठरलं। त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारने सांगितल्यामुळेच मी मराठा आरक्षणाच्या प्रकरणात न्यायालयात युक्तिवाद केला नाही असा खुलासा देखील महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता आशुतोष कुंभकर्ण यांनी केला होता। त्यामुळे पडलेली त्यांच्या आरक्षणाविषयीची भूमिका आणि संधी वाटत राहील। यावर्षी अंतरवली सराटी येथे आंदोलकावर झालेल्या पोलीस लाठीचार्ज नंतर देवेंद्र फडणवीस यांनी बेजबाबदारपणे केलेलं विधान, राज्यांच्या गृहमंत्र्याला काही कळतं का अशा शाळक भाषेमध्ये त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती। त्यानंतर मागील महिन्याभराच्या काळातही फडणवीस मराठा आरक्षणावर आश्वासक काही असं बोललेच नाहीत। त्यांचा पाठिंबा असलेले वकील म्हणून ज्यांची ख्याती गुणरत्न सदावर्ते सध्या जरांगे यांना डिवचण्याचा प्रयत्न करतात। त्यांची सभा म्हणजे जत्रा, तिथे जाऊन फक्त मजा बघायची आणि मजा घ्यायची। मराठा समाजाला आरक्षण मिळालं तरी ते टिकणार नाही आणि या सगळ्या गोष्टीचा जरांगेने देखील समाचार घेतलाय। आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा अशा प्रकारची विधाने या सदावर्तेंनी केली होती। नुकतीच त्यावरून जरांगे यांनी सदावर्तेंना टार्गेट केलंय। जर त्यांचा मोठ्या सभांचा आणि त्यातील मराठा समाज बांधवांना केलेल्या आव्हानाचा फटका प्रमुख देवेंद्र फडणवीस पर्यायाने भाजपला बसू शकतो। पश्चिम महाराष्ट्रात मराठा मतदारावर भाजप विसंबून आहे। तोच फॅक्टर जरांगे पाटलांच्या झंझावती सभामुळे भाजपापासून दूर होऊ शकतो। आणि महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं। आरक्षण देण्यासाठी सरकारनं स्वतःहून जरांगे यांच्याकडे 1 महिन्याचा वेळ मागून घेतला होता। ती मुदत जरांगे यांनी 10 दिवस वाढवून दिली होती। येत्या 24 तारखेला ही मुदत संपेल। सरकारच्या एकूणच वागण्यामुळे मनोज जरांगे पाटलांना हिरो बनवायला वाव मिळाली ही गोष्ट एका बाजूने खरी म्हणावी लागणार आहे। इतर प्रस्थापित मराठा नेत्यांना कमी लेखून जरांगे यांची इमेज दर्जेदार लाईव्ह करण्याचा प्रयत्न सरकार करतोय का अशी ही शंका घ्यायला हवी। ज्यांचे डोके फोडण्याचं काम सरकारने केलं त्यांचा बदला मराठा बांधव घेतील। आता आरक्षण मिळाल्याशिवाय 1 इंच देखील मागे हटणार नाही असं म्हणत जरांगे यांनी शिंदे यांना एक प्रकारे कोंडीतच पकडले। आता आरक्षणाचा मुद्दा आणि एकनाथ शिंदे कसा मार्गी लावणार आहेत याबद्दल कळायला अजिबात मार्ग नाही। मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचं न लावण्याचं जे शिवधनुष्य आहे ते सरकारला पेलणार आहे का? पण या सगळ्यात राजकीय दृष्ट्या शिंदे गटाला याचा मोठा फटका बसू शकेल। एकतर अपात्रतेची टांगती तलवार सध्या डोक्यावरती आहे, त्यात गद्दारीचं परस्पेशन 50 खोके या सगळ्या बाजून आता त्यात एक दुसरी भर पडली ती म्हणजे की मराठा विरोधकांची। आता शिंदे गटासाठी जी मोठेदुखी होईल त्यामुळे आता राज्यातील मराठा समाजाच्या सर्वच प्रस्थापित नेत्यांची सध्या वेट अँड वॉचची हीच भूमिका घेतलेली आहे। कोणी काही बोलायला तयार नाही। शरद पवार शांतपणे माध्यमांना मुलाखती देत आहेत, आरक्षणाच्या जुन्या नव्या मागण्याची मांडणी करत आहेत आणि शक्यता सांगतायत। आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा मुद्दा बोलतायत, ओबीसीतून आरक्षण शक्य नाही हे सांगत आहेत। मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि त्यासाठीचे निघालेले मोर्चे हे सगळं काही पाहिलेले सगळ्यात अनुभवी नेते म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहता येतं। पण मुरब्बीपणा शिंदे फडणवीस यांना दाखवता आलेला नाही। शरद पवारांनी मराठा आणि ओबीसी अशा दोन्ही बाजूने साथ भूमिका घेतली, पण फडणवीस यांनी ओबीसी उपोषणाला भेट देऊन ओबीसी सेंटर बळकट करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यामुळे मराठा समाजाच्या डोळ्यावरती ते आलेत। आता तिकडे आरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरलं तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा शरद पवार गट आणि महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे। आता पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाड्यातील कुण्या राजकारण्यांनी किंवा इतर व्यक्तीकडून आणि व्यक्तींची इमेज डॅमेज होण्याची इतकी भीती आधी नव्हती।
आता ती थोडी का होईना वटू लागली. आता प्रस्थापित मराठा विरुद्ध सामान्य मराठा अशी भविष्यातील लढाई कदाचित ही नांदी असू शकते. आता मनोज जरांगे यांची पश्चिम महाराष्ट्रातील एंट्रीमुळे शरद पवार गटाचा आणि मराठा सेंट्रिक राजकारणाचा अधिक बळकट होणार की काय, की अजून काही वेगळं समीकरण तयार होणार हे पाहावं लागणार आहे. आज त्यांची राजगुरू फलटणमध्ये ही सभा पार पडली. त्या सभेमध्ये एका तरुणाने जरांगे पाटलांच्या हातातून माईक हिसकावून घेतला आणि जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाची उचलबांगडी केली. दुसरीकडे सदावर्ते राणे जरांगे पाटलांना डॅमेज करायला सुरुवात केली. आता जरांगे यांना मिळणारा जनाधार हा सगळ्या राजकारण्यांसाठी एक डोकीडुकीचा विषय बनलाय. याचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला याचं गणित लवकरच लक्षात येणार आहे. सोबत 24 ऑक्टोबर नंतर जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दिशाही स्पष्ट होईल. बाकी तुम्हाला काय वाटतंय? यांच्या ह्या जरांगे पाटलांच्या जी भव्य दिव्य आंदोलनाचा तोटा कुणाला होईल? शरद पवार ते म्हणतात ते खरंच जरांगे पाटला यांचे पॉलिटिकल बॉस आहेत का? शरद पवार आहेत की अजून दुसरं काय, अजून काही वेगळं सत्य आहे? हे अजून वेगळं सत्य समोर येणारच. त्याबद्दल तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा मुद्दा आणि हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी.